मी गुरुवारी विधानसभेच्या सभागृहाच्या बाहेरूनच घोषणा केली होती की लातूरचा शेतकऱ्यांचा मी व्हिडिओ पाहिला आणि ज्या अंगा खांद्यावर लेकरांना खेळवण्याचं वय त्या शेतकऱ्यांचं आजोबांचं आहे, या वयामध्ये त्यांना शेतीला कसण्याकरता स्वतः बैलाच्या जागी जावं लागतं आणि अवत खांद्यावर घ्यावं लागतं. ही महाराष्ट्राला खूप मोठी लागणारी काळीमा फासणारी गोष्ट आहे. आणि ह्या वयामध्ये अशा प्रकारच्या वेदना शेतकऱ्याला होत असताना आम्ही एकीकडे शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे, देशाचा पोशिंदा आहे आणि ईश्वराच्या ठाई त्या शेतकऱ्याला आपण मानतो आणि अशा शेतकऱ्यावर ही वेळ असेल तर हे फार दुर्दैवी आहे. म्हणून मी घोषणा केली की मी शनिवारी सकाळी 10-10:30ला या हडळती या गावामध्ये जाणार, शेतकरी आईबाबांना दोघांना भेटणार आणि माझ्याकडनं जी काही त्यांना जी गरज पडेल ती मी देणार. शेतकऱ्यांच्या चरणामध्येच आपला विठ्ठल आहे, कारण त्यांच्यामुळेच आपण जिवंत आहोत. आणि म्हणून उद्याची आषाढी एकादशी दर्शन मला आज या दोन्ही शेतकऱ्यांचं पाद्यपूजन करून मला या ठिकाणी मिळालेलं आहे. मी या दोघांच्या चेहऱ्यात माझे आईवडील पाहिलेले आहेत आणि प्रत्येक माणसाने शेतकऱ्यांच्या नजरेमध्ये आपले आईवडील बघावेत, जेणेकरून शेतकऱ्यांचं दुःख आपल्याला समजता येईल.